मागच्या भागात आपण बघितले कावड खाली ठेवताच आकाशवाणी झाली. त्याच आकाशवाणीमध्ये झालेल्या आज्ञेचे पालन करून परशुराम पुढे निघाले. पुढे ज्या ठिकाणी त्यांनी शक्तिपीठाची स्थापना केली ते ठिकाण म्हणजे आजचे माहूरगड. जरी मुख्य मंदिर माहूर येथे स्थापन झाले असले तरी परशुरामांनी मातेची कावड सर्वप्रथम येथे उतरवली, म्हणून देवीचा मूळ वास याच भूमीत झाला अशी भाविकांची श्रद्धा आहे. याच मूळवासावरून पुढे गावाचे नाव मुळावा असे पडले. या मंदिरातील मूर्ती हुबेहूब माहूरच्या रेणुका देवीची प्रतिमा आहे. याच मंदिरात तुळजाभवानीची देखील हजारो वर्ष जुनी मूर्ती आहे, जी मंदिराच्या खोदकामावेळी सापडली. ती मूर्ती देखील अतिशय देखणी आणि कोरीव आहे. ऐतिहासिक परंपरेनुसार अजूनही पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक, मराठवाडा आणि आंध्र प्रदेशातून दर्शनासाठी आलेले भाविक आधी मुळावा येथील रेणुका मातेचे दर्शन घेऊन मगच माहूरला जातात. या मंदिराच्या अगदी समोर पुरातन काळातील ऐतिहासिक बारवा आहे, जो या ठिकाणाचे प्राचीनत्व दर्शवतो. मंदिराचे वातावरण निसर्गरम्य, शांत आणि भक्तिमय आहे. समोरचे बांधकाम नवीन असले तरी मूळ मंदिर दगडाचेच आहे. या मंदिराची एक प्राचीन परंपरा आहे. पुरुषांना गाभाऱ्यात प्रवेश करण्यापूर्वी शर्ट, लेदरचा बेल्ट आणि पॉकेट बाहेरच ठेवावे लागते. माझं भाग्य असं की येथील पुजाऱ्याने आदराने माझी ओटी भरली आणि मंदिराच्या रंजक कथा सांगून माहिती दिली. या गावाच्या सुरुवातीला एक प्राचीन महाद्वार आहे आणि गावामध्ये अनेक पुरातन वाडे आहेत, जे हे गाव ऐतिहासिक असल्याचा पुरावा देतात. तुम्ही या ठिकाणी भेट दिली आहे का? कमेंट मध्ये नक्की सांगा. नसेल दिली तर पुढल्या वेळी नक्की द्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, फॉलो नक्की करा.